जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकाचा अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी पाहतो की खरं तर खेड तालुक्यातील जे उपयोगी कार्यालय आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली पाहायला मिळते। अनेक उमेदवार या ठिकाणी खरं तर आपला जो उमेदवारी अर्ज आहे तो दाखल करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेला पाहायला मिळते, कारण की आजचा जो शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरीत ज्या पद्धतीने पाहतो की खरं तर अनेक उमेदवारांनी आपल्या पक्षाचा अर्ज असेल आणि त्यासोबत अपक्ष उमेदवारी सुद्धा या ठिकाणी दाखल केलेली पाहायला मिळते, कारण की आजचा शेवटचा दिवस आहे आणि एबी फॉर्म दाखल करण्यासाठी आजचाच दिवस असल्याने सध्या उमेदवारांची जी लगबग आहे ती खरं तर या ठिकाणी पाहायला मिळते। एकूणच खेड तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि त्यासोबत 16 पंचायत समितीचे गण असून या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी पोलिसांना सुद्धा अनेक गर्दीचा सामना करावा लागतो। या ठिकाणी पाहतोय कशा प्रकारे सुद्धा हे ठिकाण आहे, या ठिकाणी आपला जो अर्ज आहे तो अर्ज या ठिकाणी छाननी केलेला पाहायला मिळतोय आणि छाननी केलेला अर्ज ची मुदत आज दुपारपर्यंत 3 पर्यंत आहे। त्यामुळे प्रत्येक उमेदवाराची जी लगबग आहे ती लगबग खरं तर या ठिकाणी पाहायला मिळते। एकूणच उमेदवाराला आपल्या उमेदवारासोबत 2 सूचक त्यासोबत उमेदवार यांना या ठिकाणी आतमध्ये प्रवेश दिला जातोय। मात्र एकंदरीत आजच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी कोणाला मिळते, कोणाला एबी फॉर्म मिळतो हे फार तितकंच महत्वाचं असणार आहे। त्यावर अभिषेक स्वामी सुनील, टीव्ही मराठी, खेड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।